नीलाजनं समभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरं। छाया मार्तंड म्हणजे सूर्य, छाया ही आई। अशा पद्धतीनं या छायेच्या पोटी शनिदेव आले। शनी महाराज शने म्हणजे हळूहळू चालतात बरं का हळूहळू चालतात। कमून हळूहळू चालतात इकडे लक्ष द्यायला यावं। हा पार्वतीने शाप देऊन टाकला त्यांना। पार्वतीला गणपती बाप्पा झाले, सगळे देव आले आणि म्हणून शनी महाराजाला विनंती केली, पार्वती आता आई ती आई की शनी महाराज, अहो माझ्या मुलाला पाहायला या तुम्ही, सगळे देव आले, सगळे ग्रह आले, तुम्ही पाहा ना। अहो म्हणे आई माझी दृष्टी चांगली नाही, मग ते काही मला माहीत नाही। आता आई एडी असती प्रेमाने आहे की नाही, नाही माझ्या मुलाला पाच आणि पाहिलं बरं का, तर भगवान गणेशाचं नाही का आपण मुंडकेचं शिरछेद झाला शनी महाराजामुळे, शिरछेद झाला। आणि मग ते पार्वती आता अर्थात ते हत्तीचं मुंडकं गणपती बाप्पाचं नाही का, ते भगवान शंकरांनी नाही का शिरछेद केला आणि ते मुंडकंला हत्तीचं मुंडकं लावलं। देवा हो चांगलं झालं, व्यवस्थित झालं, सगळ्या आधी मान दिला गणपती बाबाला, हे सगळं। पण पार्वती मापता शनी महाराज लागले, शनी महाराज माझ्या पोराचं अंगहीन केलं म्हणून तुम्हाला शाप देते का, तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा। आणि म्हणून शनी महाराज लंगडे हा हे पार्वती मातेचा। आणि अजून एक शाप त्यांच्या पत्नीचा आहे शनी महाराजांना। देव हो शनी महाराजांचं लग्न झालं तर ज्यावेळेस नाही का ऋतुस्नान असतं, ते ज्यावेळेस शनी महाराजाकडे गेली पत्नी, तर भगवान कृष्णाचं जप करत बसले शनी महाराज। जप करत बसल्यानंतर तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि बाईकडे पाहिल्यानंतर मग बाई आदिशक्ती जगदंबाई आहे की नाही, भवानीच ती। जय जय भवानी मनरमणी माता तुलस्वामी, ही आद्यशक्ती आहे, स्त्री आहे। माझ्याकडे पाहत नाही, मी पत्नी असताना सुद्धा माझ्याकडे पाहत नाही, आणि म्हणून तुम्ही ज्याच्याकडे पाहाल ज्याच्याकडे त्याचं वाटुळच। आणि म्हणून शनी महाराजांची दृष्टी ज्याच्यावर पडती द्या हो त्याचं वाटोळ होऊन जातं फार। शनी महाराज फार मोडून तोडून घेते सगळं पार। तुम्ही ॲक्सिडेंट हे ते पार कुठं पड भूकंपन हे ते सगळं असं म्हणतात। शनी महाराज म्हणजे ऊसासारखं पिळून घेतात आहे की नाही, आणि ऊस पिळला तर मग रस कसा राहतो, गोड आहे की नाही, रस गोड राहतं ना। आणि म्हणून शनी महाराजाची दृष्टी चांगली नाही, म्हणून शनी महाराजांच्या डोळ्याकडे नाही पाहायचं, चरणाकडे पाहायचं। देव हो चरणाकडे पाहायचं असं सांगायचं तात्पर्य। शने म्हणजे हे याच्यासाठी एक आता सांगितलं, इकडे लक्षात झालं शनी महाराज लगेच राहू केतू घेऊन टाकून आपला महाप्रसाद 9:15 झाले। शनी महाराज शने म्हणजे हळूहळू चालतात म्हणून त्यांना शनेचर म्हणजे चालतात म्हणून शनेचर म्हणून अशा पद्धतीनं शनी महाराजांना। आणि हे शनी महाराज अपराध्याला दंड देतात, ध्यानात ठेवा द्या हो। आपल्याला त्रास कोणाला होतो, आपण अपराध केलेला असतो कळत न कळत हे सगळं, म्हणून सावधान, कुठला अपराध करू नका द्या। मंदिर दिसलं नमस्कार करा, साधू दिसला नमस्कार करा, गाई दिसला नमस्कार करा, एखादी साध्वी ब्रह्मचारी दिसला नमस्कार करा। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। मंदिरासमोर जाऊन गेला तर नमस्कार करा, गाडी उभी करून करा, नाही तर गाडी असताना असं काही करतात द्यावं। खूप आहे नमस्काराची पद्धती, मला वेळ नाही द्यावं। आणि म्हणून अपराध झाला नाही पाहिजे आणि म्हणून त्या अपराधाला दंड देतात। ते न्यायाधीश आहे, इकडं लक्ष द्या द्यावं। ह्या देवामध्ये न्यायाधीश म्हणजे न्याय देणारा कोण आहे, शनी महाराज आहे। आणि म्हणून 7.5 म्हणजे काय द्या हो, आपल्या कर्माचं फळ। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर।
जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ दिल्या जातं देव. आणि म्हणून अपराध करू नका. कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागेल. केले कर्म झाले तेची फळ आले. जे जे आपण कर्म करू. मग काय कर्म आहे देव हो, कधी बी देवाचं, गावाचं आणि भावाचं खाऊ नये. देवाचं म्हणजे देवासाठी जे आलेले पैसे, काय जे देवासाठी येईल त्याच्यातलं आपण खायचं नाही. कारण ते देवासाठी आलंय ना. देवासाठीच लावा, देवाच्या कार्यासाठीच लावा. नोट किया जावे. राहीन का? ध्यानात राहीन का? देवासाठी किती येऊ ते देवासाठी लावा. मग पहा कसे सुखी होता तुम्ही. देव तुम्ही हे करत नसेल तर तुम्हाला दुःखाशिवाय, हाताला डोक्याला हात लावून नशिबाला तू रडतो डायडा. हात लावून नशिबाला तू रडतो डायडा. या संसारा पायी, या संसारा पायी तू संसार केला घाई. साऱ्या अंगाची झाली लाई. आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाही. आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाही. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपले घर पार गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. भरपूर आहे दिवस उभे परत आपले टाइम झाला. सांगायचं तात्पर्य की देवाचं खाऊ नका. गावाचं म्हणजे गावातली जी वर्गणी आहे, आपल्या गावासाठी काही योजना आहे आणि त्या गावासाठी आपल्याला ते पैसे आलेले किंवा वस्तू आलेल्या ते गावासाठी आलेले आहे ना. म्हणजे लोकांसाठी आलेले आहे, गावासाठी आले. त्या गावातल्या पैशातून आपला संसारातलं काही करू नका. देवाच्या पैशातलं आपल्या संसाराचं काही करू नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. भावकी लय नडती बर का देवा हो. आपला सक्का भाऊ आहे आणि आपल्याला वाटणी केलेली ना, आपल्याला वाटायला दिलेलं आहे. पण आपलं खाऊन दुसऱ्याचं पण खायचं, याला म्हणत्या भावाचं खावायचं. देव हो, आपण रामायणमधून काय शिकलं देव? रामायणामध्ये भरत म्हणतो, प्रभू तुमचं ते तुम्हाला घ्या आणि माझंही तुम्हाला घ्या. लक्षात येतंय ना तुम्हाला? तुमचं तुम्हाला घ्या, तुमचं वाटायचं तुम्हाला घ्या. राज्य तुमचं आहे. पहा तुम्ही गादीवर बसले नाही बरं. तुमचं राज्य आहे, तुम्ही मोठे भाऊ आहे. तुमचं तुम्हाला घ्या आणि माझंही तुम्हाला घ्या. मी तुमच्या चरणी समर्पित आहे. भावाने भावाचं खाऊ नये. खाल्लं तर फार दुःख भोगावं लागतं देवा. म्हणून देवाचं, गावाचं, भावाचं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगितलं द्या हो. असं जर केलं, शनी महाराज आले, 7:30 आले, धडांग लगेच ॲक्सिडेंट. मग हाय ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. कुठं अचानक लागणं, कुठं अचानक हात मोडणं, कुठं अचानक काही होणं, हे का होतं देव? देवाचं, गावाचं, भावाचं राहील ना ध्यानात. हे जास्त सांगतो 10 वाजले देव सांगायचं तात्पर्य काय, 9:45 वाजले असं. आणि म्हणून न्यायाधीश शनी महाराजांचा मंत्र इकडं लक्ष द्या. ओम प्रा प्री प्रो सह ओम शनीश्वराय नमः. हा मंत्र 23,000 जप करायचा द्या. बघा तुम्हाला वाटलं तर आहे का नाही? सोपं मंत्र आहे. बाबाजींची विधी दररोज आपण जर म्हणतो तर ते बरोबर होऊन जातं ते देवा. आणि म्हणून किती वेळेस विधी म्हणत असेल तर देव हो, शनी महाराज किती जप होऊन जातं. शनी महाराज प्रसन्न होता देव. म्हणजे मग आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं. असं या शनी महाराजांचे 2 राशी आहे, एक तर कुंभ आणि मकर. या कुंभ राशीचा दोष काय आहे? कोणा संग मन मोकळेपणाने बोलणारच नाही. कुठं गेले का अतिशय गंभीर, गौतम गंभीर नाही बरं का, गंभीर स्वभावाचं, अजिबात हसणार नाही, बोलणार. आता एखाद्या ठिकाणी हसायचा वेळ आहे तिला, त्यांना काही घेणं नाही त्याचं.
हसणार नाही, बोलणार नाही, आहे का नाही? कारण ते मडकं ना, म्हणजे कुंभ म्हणजे मडकं, आहे का नाही? आणि म्हणून त्यांनी स्वतःहून मन मोकळेपणाने दुसऱ्या संग बोलावं आणि दुसऱ्याला प्रसन्न करून घ्यावं, हे फार महत्त्वाचं आहे. हा दोष द्या, किती गोड आहे, मन मोकळेपणाने बोला द्यावं. ज्यांची कुंभरास आहे त्यांनी मन मोकळेपणाने बोलायला सुरुवात करा आजपासून. जाऊ द्या, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इडून पुढं तरी मन मोकळेपणाने बोलायला शिका आणि दुसऱ्याला प्रसन्न करून घ्यायला. आता समोरचं माणूस येत आहेत, आपण उठून ओम नमो नारायण काय करायला पाहिजे. अहो, तो आत्मा प्रसन्न झाला तर हा आत्मा सुद्धा प्रसन्न होतो असो. आणि त्यांची मकर राशी दुसरी, त्या मकर राशीचा काय दोष आहे त्यात समाधान नाही राहत देवा. ज्यांची मकर राशी ना, त्यांना असं वाटतं हे झालं ना, आता ते मिळावं, ते झालं ते मिळावं, ते मिळावं, खूप नुसतं मिळावं मिळावं मिळावं, खूप आशा, खूप इच्छा, खूप आशा असं. त्यांनी संत सावताबाबांच्या अभंगाकडे जर पाहिलं तर बरं होईल. समया सादर व्हावे, समया सादर व्हावे, देव ठेविल तैस राहावे, देव ठेविल तैस राहावे, समया सादर व्हावे, समया सादर व्हावे. कोण दिवसी बसुनी हत्तीवर, कोण दिवसी चालकी सुभेदार, अजून कोण दिवसी होईल सद्गुरूची कृपा कृपा. आहे त्यात समाधान माना देवा. तुकोबराय म्हणतात, ठेविले आनंद तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मकर राशीनं कायम समाधानी जीवन जगलं पाहिजे. ते जगत नाही देव, आणि म्हणून त्यांना त्रास होतो. मग माणसं म्हणतात, बाबा अहो पैशाला पैसा लागत नाही, हे होत नाही, ते होत नाही. बाबा तुझी इच्छा कमी कर ना, आहे त्यात तर समाधान माळ. जे तुला आहे त्यात समाधान माळणार, पण नाही मानणार. म्हणून कोण दिवसी होईल सद्गुरूची कृपा कृपा, कोण दिवसी चुकील जन्म मरणाचा, कोण दिवसी सावताच्या बापा. दर्शन द्यावे समयासी सादर भावे, समयासी सादर आहे त्यात समाधान मानायचं. मकर राशी ते समाधान मानत नाही, आहे त्यात समाधान माना. हा दोष आहे तुमच्या देवावर. आहे त्यात समाधान. त्यांनी दररोज विचाराची देवाणघेवाण करायची, दररोज चांगले विचाराची देवाणघेवाण करायची आणि समाधानी राहायचं. हा देवाने केवढं दिलं देव. एक हिंदी कवी म्हणतो, तेरे मेहरबानी का है बोझ इतना, तेरे मेहरबानी का है बोझ इतना, मैं तो उठाने को काबिल नहीं, मैं तो उठाने का काबिल नहीं, तेरे मेहरबानी का है बोझ इतना, तेरे मेहरबानी का है बोझ. आपल्याला देवाने जे दिलंय ना ते खूप दिलंय. आता एखाद्याला टपरी दिली, मै तो उठाने, आता एकटं ते टपरी उचलील का? जे दिलंय ते त्याला म्हणा उचलून दाखव. ज्या देवाने एवढं दिलंय कशाला आशा करायची. आहे त्यात समाधान माना. आणि म्हणून मकर राशीनं आहे त्यात समाधान मानावं. खूप सुंदर या ठिकाणी शनी महाराजांचा आहे. ओम कृष्ण अंगाय विद्महे रविपुत्राय धीमहि तन्नो शनी प्रचोदयात्. ज्यांचा शनिवारी जन्म आहे त्यांचा तीव्र स्वभाव असतो, असा कुपिष्ट स्वभाव असतो देवा. पण दृढ प्रतिज्ञा असतात देवा. जसं नामदेव महाराज, चरण सोडी सर्वता तुझी आन पंढरीनाथा, देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भाव. त्यांचा देवावर लय दृढ भाव असतो. शनिवारी ज्यांचा जन्म असतो ना ते देवाला लय पक्के असतात.
दृढ असतात, दृढ. आणि म्हणून पूर्ण साहसी असतात. त्यांच्याकडं साहस लय असतं देव. एखाद्याला म्हणलं ना या झाडावर चढून दाखवू, ते लगेच भर चार चढून न जाते ना खाली येते. आपण पाहतच राहू. अरे आणि दुसरं म्हणतो नको भाऊ माझं फाउंडेशन आलं ते. विनोदाचा भाग सोडा त्या. म्हणजे थरथर करताय ना ते देव. मला नाही जाता येणार. ज्यांचा शनिवारी जन्म ते साहसी असतात देव. म्हणून कुठं बी कार्य करायचं असलं ना डायरेक्ट डॅशिंग असते त्यांची देव. उत्साही असतात, त्यांचं मन उत्साही असतं द्यावं. आणि सगळ्यात उंच नाही का खाली जसं तसं उंच माणूस, जास्तीत जास्त उंच माणूस आणि शनिवार जन्मलेले असतात द्यावं. आणि म्हणून त्यांचे शेवटपर्यंत काळे केस असतात. ताई अक्का शनिवारी ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांचा ढवळे केस होत नाही देव. माझ्याकडं नका पाहू. गेले 40 वर्षापासून रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, खायाकडं पाहिलं नाही, झोपाकडं पाहिलं नाही द्यावं. आणि म्हणून ते मशीन ते होणारच नाही का नाही. त्यांना जीवनसत्व मिळाल्यानंतर ते ढवळे होणारच. बाबा लय तुमचे लवकर लय ढवळे केस झाले. अरे बाबा घसली तेवढी. ज्याचा एकही केस ढवळा नाही त्यांनी काहीच नाही केलं. लक्षात आलं. आणि म्हणून नुसतं वरून काय पाहतात यावं. गहिरे पाणी पेट. वरून तुम्हाला ते दिसत सांगितलं बेर का अशा पद्धतीनं. आणि 3 साडेसाती येत्या. इकडं लक्ष द्यावं. 7.5 म्हणजे काय आपल्या कर्माचं फळ भेटतं द्यावं. पहिली 7.5 आली का 27 वर्षानं 7.5 येते आपल्या जीवनामध्ये. मग पहा तुम्ही कसं होऊन जातं ते द्यावं. पहिल्या 7.5 म्हणजे बरेच फटका दिलं जातं आहे की नाही. आपण जसं चांगलं केलं तर चांगलं मिळतं आणि वाईट केलं तर लगेच फटकायला लगेच. शनी महाराजांचं दुसऱ्या 7.5 मध्ये बरं का एवढं नाही त्रास. पण तिसऱ्यामध्ये डायरेक्ट शिक्षा लगेच फट लगेच जायचं डायरेक्ट. गोविंद आहे नमो नमः ऐक. रघुपती राघव राजा राम. इकडं लक्ष द्या. 11 दिवसांनी जेवायचं का. म्हणजे जाणारच. तिसऱ्या 7.5 जाणारच. म्हणून कोणी मरत असेल ना आपण म्हणतो यांना हृदयविकाराने झटका आला, याला हे आलं ते आलं. नाही 7.5 तुमच्या कर्माचं फळ येते. तुम्ही वाईट केलं त्यामुळे तुम्हाला जावाच लागणार. तिसऱ्या 7.5 मध्ये माणूस वाचतच नाही सांगितलं. अशा पद्धतीनं यश अपयश शरीराला बळ देणारे भगवान शनी महाराज आहे. मृत्यूचं कारण आणि शनी महाराज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे तेल पेट्रोल डिझेल कोळसा मादक पदार्थ हे जे काम करणारे देव हो त्यांना शनी महाराज यश देतो. कारण त्यांचं तेल आहे का नाही. तेल पेट्रोल येते सगळं द्या हो. आणि म्हणून आणि यांच्या हे घेत असतील काम करत असेल त्यांना यश देतो. आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये शनी जर शोभत असेल तर त्यांची हानी होते. मग आपण एवढं दुकान टाकलं पण दुकानच चालत नाही. समजून घ्यायचं शनी महाराज नाराज आहे. शनी महाराज नाराज आहे. आणि खूप अशा पद्धतीनं शनिवारी ग्रहप्रवेश करावा. नोकर चाकर ठेवायचे असायचे तर नोकर चाकर ठेवावे. तीळ तेल आणायचं असेल तर शनिवारी आणायचं. आणि शनी महाराजला एक अंडरलाईन खाली बस. आपण आता राहू केतू पाहू त्यांना खोटं अजिबात आवडत नाही. 7.5 म्हणजे काय इकडे लक्ष द्या सर्व मायबापांनो. आपण एवढ्या हजारोच्या संख्येनं आला. 7.5 म्हणजे शनी महाराजांना मेहनत लागते. मेहनत जो मेहनत करन त्याला फळ भेटेल. जर तुम्ही मेहनत करत नसेल आणि म्हणत असेल मला माझ्यावर शनीची कृपा झाली पाहिजे कशी होईल. एक जण गेला ते भविष्य पाहणारकडे. इकडे 1 सेकंद सांगतो. भविष्य पाहणारकडे गेला. महाराज मला 7.5 लागली हो. आणि मग म्हणे बाबा कोणतरी जप करून घ्या. म्हणे तुम्ही कराल का. म्हणे मी करू आहे का नाही. काही मंडळी पाहना आपल्याला नाही करता येत दुसऱ्याला सांगतात. एका गुरुजींनी एका बाईला सांगितलं आहे का नाही तुम्ही असं जप करा म्हणजे तुम्हाला
तुमचं काम होईल किंवा तो मुलगा होईल पुत्र होईल आहे की नाही. अहो ते ब्राह्मणाने जप केला ते त्या ब्राह्मणाच्या बायकोला मुलगा झाला. जप कोणी केला आहे की नाही. अहो ज्याने केला त्याला होईल ना ते देव. आणि म्हणून आपण कोणाला सांगू नये. तू म्हण तुम्हीच करा. मग किती लागेल म्हणे 1000 रुपये लागणार. मग 1000 रुपये नाही बा माझ्याकडे. मग 500 द्या म्हणे 500 नाही. मग 200 द्या 200 नाही. मग 100 द्या म्हणे 100 नाही. 50 द्या 50 नाही. 25 द्या 25 नाही. 10 रुपये द्या 10 रुपये नाही. म्हणे 1 रुपया द्या म्हणे 1 रुपया नाही. म्हणे पळ इडून. जो दरिद्र आहे त्याच्या मागं काय आला तो काय राजा विक्रमादित्य आहे का. हा तो मोठमोठ्या रावणासारखा विक्रमादित्यसारखा त्यांना लागत होतो देव. त्यांना गर्व झाला. शनी महाराजला गर्व अभिमान आवडत नाही. बाबाजींनी म्हणायचे अभिमाने रावण मेला तीच गत झाली कंसाला.